मित्रांनो, जर आईशिवाय जग अपूर्ण वाटत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. माझं नाव राजावय, वर्ष 22 गरिबी मुले आणि परिस्थितीच्या चटक्यामुळे शिक्षण दावीत सुटलं होतं. घरची परिस्थिती बेताचीच त्यात आई सतत आजारी असायची तिच्या औषध पाहण्याच्या आणि घराच्या घरच्या चालवण्यासाठी मला काम शोधणं गरजेचं होतं. अशाच एका वळणावर मला आमच्या गावातल्या सरपंचाच्या मोठ्या वाड्यात काम मिळालं. आज तिथे कामाला लागून मला सुमारे 6 महिने पूर्ण झाले होते. सरपंच साहेब म्हणजेच तालुक्याचे आणि जिल्ह्याचे एक मोठं प्रस्थ गावात त्यांची प्रचंड दहशत आणि आदर होता. राजकारणामुळे आणि वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने त्यांना सतत बाहेर फिरावं लागायचं. कधी कधी तर ते आठवडाभर शहरातच मुक्कामी असायचे. त्यांना घरच्या रस्ताही विसरल्यासारखं व्हायच्या. एवढा मोठा वाडा, एवढी श्रीमंती, पण त्या आतंक शांततेत वाड्यात फक्त एकत्या सरपंचबाई म्हणजेच संगीताबाई राहायच्या. संगीताताईंच्या साधारण 35 ते 3 वर्षाच्या आसपास असेल. मध्यम उंची, कोरे पांढरंग, बोलगे मोठे डोले आणि पाठीवर उडणारी लांब सडक वेणी असं त्यांचं साधं पण रूपवान व्यक्तिमत्व होतं. त्या जेव्हा कधी हलकस हसायच्या तेव्हा त्यांच्या गालावर सुंदर कली पडायची. त्यांना पाहिले की समोरच्या माणसाच मन एकदम हलक होऊन जायचं. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं, पण त्या तेजाच्या मागे एक प्रकारची अनामिक शांतता आणि उदासी दडलेली आहे. हे सुरुवातीला मला जाणवलं नव्हतं. माझ्या रोजच्या नित्यनियम ठरलेला असायचा. मी रोज सकाळी 8:30च्या सुमारास वाड्याच्या भव्य लाकडी गेटमधून आत यायचो. वाड्यात पाऊल ठेवताच कामाची लगबग सुरू व्हायची. सगळ्यात आधी मी बागेतल्या लहान मोठ्या झाडांना पाणी घालायचो. सुकलेली पानं गोळा करायचो. त्यानंतर गोठ्यात जाऊन गाय म्हशींना चारा देणं, दूध काढायला मदत करणं आणि वाड्याच्या विस्तीर्ण अंगण झाडून स्वच्छ करणं असे काम मी दुपारपर्यंत उरकून घ्यायचो. सुरुवातीच्या 4-5 महिन्यात संगीतात आणि माझ्यामध्ये फक्त कामापुरत आणि अंतरावरूनच बोलणं व्हायचं. त्या ओसरीवर उभ्या राहून हुकूम सोडायच्या, राजा आज बागेतल्या त्या कोपऱ्याच्या साफसफाई करून घे, किंवा राजा आज सफाघराच्या मागची बाजूदारा नीट करून घे. मी नेहमी मान खाली घालून मनादराने होकार तेत कामाला लागायचो. मालकीन आणि नोकर यांची तिलजी एक अदृश्य भिंत असते, ते आम्ही दोघांनी जपून होतो. पण निसर्गाचा नियम आहे, ऋतू बदलला की वातावरणातील रंगही बदलतात. पावसाला अगदी तोंडावर आला होता. आकाशात काले कड्ढक जमा होऊ लागले होते आणि गारवा वारा सुटला होता. एक दिवस सकाळी मी बागेतल्या गुलाबांच्या रोपांची छाटणी करत होतो, जेणेकरून पावसाळ्यात त्यांना नवीन पालवे हटेल. कामाच्या गडबडीत माझं लक्ष नव्हतं. ते वड्यात मागून एक पंजनाचा नाजूक आवाज आला. मी वलून पाहिलं तर संगीताताई हातात चहाचा कप घेऊन उभ्या होत्या. त्याने हलक्या पिवली सुती साडी परिधान केली होती, जिच्या पल्लू वाऱ्याने हलवार ओढत होता. त्या अत्यंत आपुलकीने म्हणाल्या, राजा सकाळपासून खूप धावपळ करतोस रे, थोडा वेळ थांब, आधी इथे सावलीत बसाने हा गरम चहा घे. त्यांच्या तोंडून हे शब्द ऐकून मी जरा संकुचलो. मी घाईघाईने माझ्या हाताचा घाम पुसला आणि लाजत लाजत त्यांच्या हातातून चहाचा कप घेतला. धन्यवाद ताई, एवढंच माझ्या मुखातून निघालं. त्या बागेतल्या सिमेंटच्या बाकावर एका बाजूला बसल्या आणि त्यांनी सहज विचारलं, कसं काय चाललंय राजा घरी सगळं? आईची प्रकृती कशी आहे? आता मी चहाचा घोट घेत म्हणालो, आई थोडी आजारी असते ताई, वय झालंय ना, आपण बाकी सगळं देवाची यादीने ठीक चाललंय. तुम्ही कशा आहात ताई? सरपंच साहेब कधी येणार आहेत परत? माझा हा प्रश्न एकदाच संगीतात ताईंच्या चेहऱ्यावर ते हसू एका क्षणात गायब झालं. त्यांची नजर दुसरीकडे वलवली. त्यांच्या डोळ्यात एक अथांग रिकामीपणा दाटून आलम. त्या अत्यंत संत आवाजात म्हणाल्या, ते तर नेहमीच कामात व्यस्त असतात राजा. कधी कधी तर मला वाटतं या एवढ्या मोठ्या वाड्यात, या बंद भिंतीच्या आड मी एक फक्त एकटे जिवंत आहे. बोलायला पण मोकलम करायला येते दुसरं कोणीच नसतं. त्यांच्या त्या वाक्यातलं दुहक आणि एकटेपणा थेट माझ्या मनाला भेटला. मला समजलं की श्रीमंतीच्या मोठ्या महालात एक मन रोज एकांताचा सामना करत आहे. त्या दिवसांपासून आमच्यातली ती अदृश्य भिंत हळूहळू पितलू लागली. आता रोज सकाळी मी काम करत असताना त्या अवजूनुस्वर किंवा भाग्य द्यायच्या, मला शेतीबद्दल विचारायच्या, गावातल्या
छोट्या मोठ्या घडामोडी सांगायच्या. मी त्यांना माझ्या स्वप्नांबद्दल गरबीमुळे सुटलेल्या शिक्षणाबद्दल सांगायचो. या छोट्या छोट्या संवादामधून आम्ही दोघांनाही एक वेगळा विरंगुळा आणि मानसिक आधार मिळू लागला होता. कधी कधी मी विचार करायचो, देव इतका विचित्र का वागतो ज्यांचे आकडे सगळं काय आहे त्यांना मनात सुख का मिळत नाही. संगीताताई सारखी एवढी साधी समजूतदार आणि प्रेमश्री या वाड्यात इतकी एकट्टी का आहे. पण मी नोकर होतो, माझी एक मर्यादा होती. त्यामुळे मी कधीही त्यांची खाजगी आयुष्यात दोखवण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र मनातल्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणि एक वेगळी सहानुभूती आता रोज वाढत चालली होती. पावसाचे पहिले थेंब मातीवर पडत होते आणि त्याच वेळी आमच्या या नव्या नात्यांची पालमुलही पांड्यानांच्या जमिनीत खोलवर रुजू लागली होती. दिवस एका मागून एक वेगाने सरकत होते आणि वाड्यातल आमचो जगण आता एका नव्या वळणावर आलम होतो. संगीताताई आणि माझ्यामध्ये एक जी सुरुवातीची औपचारिकता होती ती आता हळूहळू कमी होऊन तिथे एक विश्वासाने जागा घेतली होती. मला हे आता सकाळी वाड्यात येताना एक वेगळाच उत्साह वाटायच्या. कामाच्या थकवा येता जाणवत नव्हता, कारण प्रत्येक कामात कुठेतरी संगीताताईची ती आपुलकीची नजर असायची. एका दुपारी आकाशात ढग खूप दाटून आले होते. हवामानात प्रचंड उकाडा होता आणि कधीही मुसळधार पाऊस सुरू होईल असं वाटत होतं. वाड्याच्या मागील बाजूला असलेल्या एका जुन्या छपराशी कोल सरकत होती, त्यामुळे मागच्या पावसात तिथे पाणी गलालम होतं. याही पावसाळ्यात तसा त्रास होऊ नये म्हणून मी घाईघाईने शिडी लावून छपरावरती चढलो आणि गलती दुरुस्त करण्याच्या कामात गुंतलो. पाऊस येण्यापूर्वी काम उरकायचं होत आणि गडबडीत माझ्या स्वतःकडे लक्ष नव्हतं. माझे कपडे घामाने पूर्णपणे भिजले होते. तेवढ्यात संगीताताई वाड्याच्या मागच्या अंगणात आल्या. त्यांनी मला छपरावर एवढ्या उंचावर काम करताना पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एकदम चिंतेचे भाव म्हटले. त्या खालूनच अत्यंत काळजीयुक्त आणि किंचित दरवाड्या करणाऱ्या आवाजात मला हाक मारू लागल्या. राजा खाली उतरदी, एवढ्या उंचावर कशाला चढलास? पाऊस पाण्याच्या दिवस आहेत, हातपाय घसरात तर काय होईल? आधी खाली बघू. त्यांच्या तो अधिकारवाणीचा हवा आणि काळजी सुरसूर ऐकून मी काम थांबवल आणि हळूहळू शिडीवरून खाली उतरलो. छप्पारच्या उष्तेमुळे माझं पूर्ण शरीर घामाने डबडबल होत मी खाली येतात संगीता आत गेल्या आणि त्यांनी लगेचच हातामध्ये पाण्याचा थंडगार ग्लास घेऊन बाहेर आल्या. त्यांनी तो ग्लास माझ्या पुढे केला. मी जेव्हा तो पाण्याचा ग्लास घेण्यासाठी माझा हात पुढे केला तेव्हा नकळत आमच्या बोटांच्या एकमेकांना हलकासा स्पर्श झाला. तो स्पर्श फक्त एकाच एक होता, पण त्या एका क्षणात मला त्यांच्या डोळ्यामध्ये केवळ एका मालकिणीची काळजी नाहीतर एक यथंग जीवाला आणि आपुलकी दिसली. माझ्या मनात एक वेगळीच लहरी चमकून लागली, पण मी लगेचच स्वतःला सावरल नजर खाली केली आणि मनातल्या मनात स्वतःला बचावलं. राजा भाणावर आहे त्या गावच्या सरपंचबाई आहे, ते एवढ्या मोठ्या घराण्याची मालकीन, आणि तू कोण? त्यांच्या घरातला एक साधा कामगार. तुझ्या मनात असे विचार येता कामानत स्वतःची मर्याद कधीच ओलांडू नकोस. मी पाणी प्यायलो आणि ग्लास परत करून पुन्हा कामाला लागलो, पण तो क्षण त्यांचे ते काळजीने ओले झालेले डोले आणि ते मायने बोलणं माझ्या मनात कुठेतरी घर करून राहिलं. म्हणून रात्री जेव्हा मी काम संपून माझ्या झोपडीत जायचो तेव्हा झोपताना डोळ्यांसमोर वाड्याची ती श्रीमंती नाही तर संगीताताईंचा तो आश्वासक आणि हसरा चेहरा यायचा. आता हळूहळू संगीताताईमध्ये बदल घडत होते. त्या मला फक्त काम सांगण्यापुरता मर्यादित ठेवत नव्हत्या. दुपारी किंवा संध्याकाळी काम संपत आलम की त्या आवर्जून मला आवाज द्यायच्या. संध्याकाळच्या चहाच्या वेळी आम्ही दोघे वाड्याच्या प्रशस्त अंगणातल्या सिमेंटच्या बाकावर बसायचो. त्या स्वतः चहा बनवून आणायच्या. चहा पीत पीत आमच्यात खूप गप्पा रांगायच्या. कधी कधी त्या खूप भावूक व्हायच्या. आपल्या लग्नाबद्दल, सासरच्या वातावरणाबद्दल सांगताना त्यांच्या गळ्यात दाटून आईचे. एक दिवस संध्याकाळी सूर्य मावळला चालला होता. हवेत गारवा होता. संगीताताई चहाचा कप हातात धरून कुठेतरी पाहत म्हणाल्या, राजा तू किती समजूतदार आहेस रे. एवढ्या लहान वयात घराची सगळी जबाबदारी घेतोस, आईची काळजी घेतोस. खरं सांगू, या वाड्यात मला सगळेजण फक्त सरपंच बाई म्हणूनच पाहतात.
प्रत्येकाला माझ्याकडून काहीतरी काम असतं, मान सन्मान हवा असतो. पण या सरपंचबाईच्या मनाची आत काय चाललंय तिला काय हवं हे समजू घेणाऱ्या वाल्यात कोणीच नाही, फक्त तू एक असा आहेस जो माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतोस. तू खरोखर वेगळा आहेस. त्यांच्या या शब्दांनी माझ्या पाठीवर जाणून कौतुकाची थाप मारली होती. माझ्या मनात एक सुकाव आणि हवेलीशी उब निर्माण झाली होती. मी त्यांच्याकडे पाहिलं. मावळत्या सूर्याचा कोवला पिवला प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता आणि त्यांचे डोळे चमकत होते. त्या क्षणी मला प्रथमच्या प्रकाशनाने जाणवलं की माझ्या मनात त्यांच्याबद्दलची जी भावना आहे ती केवळ एका नोकऱ्याच्या आधाराप्रती मर्यादित राहिलेली नाही. त्याहून पलीकडे जाऊन दोन एकत्या मनांना, दोन वेगवेगळ्या विश्वासांना राहणाऱ्या जीवांना जोडणारा एका अतिशय मजबूत आणि पवित्र भावनिक पूल आमच्या नकलत तयार झाला होता. पाऊस आला आता त्यांच्या पूर्ण भरातो आला होता. गेल्या 2-3 दिवसांपासून गावात सतत मुसळधार पाऊस कोसळत होता. रस्त्यांवर, शेत्यांमध्ये सगळीकडे पाणीच पाणी साचलं होतं. अशा वातावरणात वाड्याची ती शांतता अजून गड आणि गंभीर वाटू लागली होती. सरपंच साहेब एका महत्वाच्या शासकीय कामानिमित्त गेल्या 15 दिवसांपासून शहरात अडकले होते. पूर्व परिस्थितीमुळे त्यांना परत येणं शक्य नव्हतं आणि वाड्यात संगीताई पुन्हा एकदा पूर्णपणे एकत्या पडल्या होत्या. त्या दिवशी रात्री अचानक हवामान खूपच बिघडलं. विजांच्या कडकडाट इतका भयानक होता की वाड्याचे जुन्या लाकडी खिडक्यातही थरथर होत्या. सोसाट्याच्या वादाल वाऱ्या सुटला होता आणि पावसाचा आवाज एखाद्या तांडवासारखा वाटत होता. मी माझ्या रात्रीच काम अटकून घरी निघण्याच्या तयारीत होतो. पाऊस ओसरण्याच्या चिन्ह नव्हती. मी ओसरीवर येऊन छत्री उघडणार तेवढ्यात मागचा दरवाजा उघडला. संगीताताई दारात येऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. त्यांच्या गौरवर्ण चेहरा पांढरा फटक पडला होता. त्या अत्यंत कातर आणि कापत्या आवाजात म्हणाल्या, राजा, आज रात्री घरी जाऊ नकोस रे. बाहेर बघाव, तिकडे पाणीच पाणी आहे. रस्ते वाहून गेलेत आणि मला या वादलात एवढ्या मोठ्या वाड्यात एकटीला खूप भीती वाटते. तू आज इथेच थांबला तर मला खूप मोठा आधार वाटेल. त्यांच्या डोळ्यातली ती व्याकुलता आणि भीती पाहून मी नकार देऊ शकलो. मी माझी छत्री बाजूला ठेवली. रात्रीचं जेवण झाल्यावर आम्ही दोघे वाड्याच्या बंदिस्त ओसरीवर येऊन बसलो. बाहेर निसर्गाच्या रद्रोप सुरू होता, पण वाड्याच्या आत एक वेगळी शांतता पसरली होती. आम्ही दोघे शेजारी बसलो होतो. हवेत मातेचा सुगंध आणि संगीताताईचा तो सुवासिक दरवल एकत्र मिसळला होता. त्या दूर कोसळणाऱ्या पावसाकडे पाहत अत्यंत भावुक होऊन बोलल्या, राजाही श्रीमंती हा मोठा भाडा हे सगळं लोकांच्या दाखवण्यासाठी आहे रे. लग्नानंतर मला कधी सुखाचे 2 शब्द किंवा सहवास मिळणारच नाही साहेब. नेहमी त्यांच्या राजकारणात आणि कामात व्यस्त असतात. या भिंती मला कधी कधी खायला उठतात. मनात खूप काही साठलेलं असतं, पण ते ऐकणार कोणीच नसतं हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू घलघलू लागले. त्यांना असं मिळताना पाहून माझे मन हे लावलं. माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणि इतकं प्रेम होतं की मी स्वतःला रोखू शकलो नाही. मी हलूच त्यांच्या थरथरणारा हात माझ्या हातात घेतला आणि अत्यंत आश्वासक स्वरात म्हणाले, संगीतात ताई, तुम्ही कधी स्वतःला कधी एकट समजू नका. जगात कोणीही नसले तरी तुमचा हा राजा नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल. माझ्या त्या शब्दाने आणि स्पर्शाने त्यांच्या मनातील भीती जणू एका क्षणात नाहीशी झाली. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आता भीती नव्हती तर वर्षानुवर्ष साठलेला एकटेपणा आणि एका खऱ्या आधाराची भूक होती. त्या शांत मंद प्रकाशात आमची आतली मालकी आणि नोकराच्या सगळा संकोच, सगळ्या मर्यादा कायमच्या विरघळून गेल्या. त्यांनी हलूच माझं मन धरलं आणि आम्ही दोघांनी एकमेकांना घट्ट आणि सुरक्षित मिठी सामावून घेतलं. ती मिठी केवळ शारीरिक नव्हती तर दोन एकत्या आणि दुखावलेल्या मनांचे मिलन होतं. त्या मिठीत वर्षानुवर्ष साठलेल दुःख वेदना आणि पणा होऊन गेलं. आम्ही एकमेकांना मानसिक आणि भावनिकरित्या पूर्णपणे आपलंच केलं. इतक्या वर्षानंतर संगीताताईंच्या मनावरचा तो सुटलेला
एकटेपणा दूर झाला होता. त्या माझ्या छातीवर डोक ठेवून सुखाशा निरळत होत्या. कारण आज त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच हक्काने प्रेम आणि खऱ्या आधाराची योग मिळाली होती. त्या रात्रीच्या भयानक वादनानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला तेव्हा वाट्यातलं सगळं जग बदलल्यासारखं वाटत होतं. पाऊस आता पूर्णपणे थांबला होता आणि झाडांच्या पानावरून पाण्याचे थेंब जमिनीवर टपटप होते. मी गेस्ट रूम मधून उठून जेव्हा सरपंच घराच्या दिशेने गेलो तेव्हा संगीताताई तिथे चहा करत होत्या. सकाळी कोवल्या उन्हात त्यांचा चेहरा एका वेगळ्या समाधानाने फुलला होता. पण आमची नजरांजर होताच. त्यांनी लाजून आपली नजर खाली केली. त्यांच्या त्या लाजण्यात काल रात्रीच्या प्रत्येक भावनेची साक्ष होती. मी हलून त्यांच्या जवळ गेलो आणि म्हणालो, संगीतात ताई चहा झाला का? त्यांनी हलकसा हसून चहाचा कप माझ्या हातात दिला. आमची बोट पुन्हा एकदा एकमेकांना स्पर्शली, पण आता त्या स्पर्शात कोणताही संकोच किंवा भीती नव्हती, तर एक हक्काचा ओलावा होता. त्यांनी चहाची गाळणी खाली ठेवत अत्यंत हलूहलत विचारलं, राजा काल रात्री जे काही घडलं, आपण काही चुकीचं तर नाही ना केलं? मला कधी कधी भीती वाटते. मी त्यांच्या हात अत्यंत विश्वासाने माझ्या हातात घेतला आणि त्यांच्या डोळ्यात फार म्हणालो, नाही संगीताताई, जे मनापासून आणि पवित्र भावनेने घडतं ते कधीच चुकीचं नसतं. या मोठ्या वाड्यात तुम्ही किती एकत्या होत्या हे मी जवळून पाहिले. तुमच्या त्या एकटेपणाला आणि माझ्या आधाराला जेव्हा प्रेमाचा रंग मिळाला तेव्हा हे नातं तयार झालं. मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो आणि आयुष्यभर तुमच्या पाठीशी उभा राहीन. माझ्या या शब्दाने त्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा सुखाचे अश्रू आले. त्यांनी पहिल्यांदा मला माझा राजा म्हणून हाक मारली आणि त्या शब्दात मला माझ्या पूर्ण जग मिळाल्यासारखं वाटलं. त्या दिवसानंतर आमच्या विषय एका नव्या आणि सुंदर मार्गावरून चालू लागलं. दिवसा मी नेहमीप्रमाणे वाड्यात तली माझी काम करायचो. बाग्याची काळजी घेणं, जनावरांना पाहणं, अंगण स्वच्छ करणं. पण आता या कामामध्ये एक वेगळाच आनंद होता. संकेत त्या आता लांबूनच माझ्याकडे पाहायच्या, घरातल्या गालात हसायच्या. कधी कधी मी काम करून थकलो की त्या आवर्जून माझ्यासाठी दूध किंवा फळ आणून द्यायच्या. आमच्या हाला पंडाव हा मुख संवाद वाटायच्या. त्या अथांग शांततेत एका सुंदर संगीतात बदलत होता. काही दिवसांनी सरपंच साहेब जेव्हा शहरातून परत आले तेव्हा आम्ही दोघांनाही कमालाची गुप्तता पाळली. त्यांच्या समोर आम्ही दोघे अगदी नेहमीसारखेच वागायचो. त्या गावाच्या प्रतिष्ठे सरपंचबाई आणि मी त्यांच्या एक प्रामाणिक नोकर. पण जेव्हा कधी साहेब पुन्हा तालुक्याला कामानिमित्त बाहेर जायचे तेव्हा वाड्याच बंद भिंतीशा आमच्या हक्कात जग पुन्हा जिवंत व्हायच्या. आम्ही ओसरीवर बसून भविष्याचे सुंदर स्वप्न पाहायचो. कस्तरी करून एकत्र राहायच्या. मी एक छोटंसं स्वतःच्या घरी घ्यायच्या. शेती करायची हे सगळं समाजाच्या, जातीच्या आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीने अत्यंत अवघड होतं. पण आमच्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या ताकदीपुढे आम्हाला काहीच अशक्य वाटत नव्हतं. माझेही जेव्हा मी त्या वाड्यात काम करतो तेव्हा त्या ओसरीवर उभ्या राहून माझ्याकडे पाहत असतात. हे नाच जगाच्या नजरेत कदाचित कधी येईल, कदाचित कधीही येणारही नाही. समाजाला मान्यता देईल की नाही ठाऊक नाही, पण आम्हाला आता या जगाची पर्वा नव्हती. या मोठ्या वाड्याच्या एका शांत कोपऱ्यात निसर्गाच्या साक्षीने सुरू झालेली आगला वेगळी प्रेमकथा आमच्या दोघांच्या हृदयात कायमची शाश्वत झाली होती. हे नाच शरीराच्या पलीकडच दोन एकत्या मनांना जीवनाचा खरा अर्थ देणार ठरलं होता.